ब्लाऊज शिवायला अवघड जात असेल तर अशा बॅगेचा वापर करून तुम्ही घरबसल्या एक बिझनेस करू शकता। हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनवायला अगदी मदत होईल। एक शॉपिंग बॅग घ्यायची, तिला समोरच्या बाजूला कटिंग करून टाकायची आणि उरलेले जे कतरण असतात आपले शिलाईचे किंवा तुम्ही कोणतेही कापड इथे घेऊ शकता, त्याचे बारीक बारीक तुकडे करायचे आणि त्या बॅगीमध्ये भरायचे। ही बॅग बंद करून घ्यायची, एका बाजूला फोल्ड शिलाई मारून घ्यायची आहे। आता ही बॅग आपल्याला आहे तशीच ठेवायची आहे। त्यानंतर तुम्ही खाली वेस्ट कोणतेही जुनं फॅब्रिक घेऊ शकता, अखंड फॅब्रिक घ्यायचं आणि जी बॅग होती आपली ती त्या घेतलेल्या फॅब्रिकने पूर्ण कव्हर करून घ्यायची आहे। जसं व्हिडिओमध्ये मी मार्किंग केलेलं आहे अगदी तशाच आपल्याला इथं पूर्ण शिलाई मारून घ्यायची आहे। मध्यभागावरती एखादा छान असा चमकणारा कपडा घ्यायचा आहे चौकनीमध्ये आणि त्याला पूर्ण शिलाई मारून घ्यायची। यानंतर छोटे छोटे जे असे तुकडे असतात ते घ्यायचे अखंड पट्टी सारखे आणि त्याला कट करून घ्यायचे जिथपर्यंत आपण मध्यभागावरती फॅब्रिक लावलेलं आहे तिथपर्यंत। आता दुसरा कपडा सुद्धा असाच घ्यायचा आहे, छोटेसे डबल फोल्डिंगच्या छोटे छोटे आपल्याला पट्ट्या लावायच्या आहे। तो सेम कलरचा कपडा घ्यायचा आहे, म्हणजे बाजूला आपण चारही बाजूला तशाच पट्ट्या लावून घेणार आहोत जिथपर्यंत आपलं फॅब्रिक आहे जे मध्यभागावरती आपण लावलेलं आहे तिथपर्यंतच आपल्याला ह्या पट्ट्या लावायच्या आहे। अशा एकाच कलरच्या पट्ट्या तुम्ही चारही बाजूला लावून घ्यायच्या आहे आणि एकाच मापावरती लावून घ्यायच्या, म्हणजे अगोदरची पट्टी जितकी आपण रुंदीला घेतलेली आहे तितकीच घ्यायची आहे आणि उंचीला आपल्या चौकनी जे फॅब्रिक आहे तितकी आपल्याला त्याची उंची लावायची आहे। तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला हा छानसा पायदानचा वेगळा डिझाईन आणि सोप्या पद्धतीने कसा बनवला ते समजेल आणि तुम्हाला एक बिझनेस करण्यासाठी आयडिया येईल जे तुम्ही घरगुती पद्धतीने करू शकता घरातल्या पडलेल्या फॅब्रिक मधून। आता जशा पट्ट्या मी लावलेल्या आहे अगदी तशाच दुसऱ्या कलरच्या सुद्धा लावून घ्यायच्या आहे। या ठिकाणी मी चौकोनी आकारचे बॉक्स तयार केले होते आणि ते वेगवेगळ्या कलरमध्ये एकमेकांना स्टिच करून घेतलेले आहेत आणि बघू शकता तुम्ही ते अशा पद्धतीने मी सेट करत आहे जसं आपण बाहीला अस्तर जोडतो अगदी त्या पद्धतीने। वरच्या बाजूला आपण ते तयार केलेले बॉक्सचे जे फॅब्रिक आहे ते वरती ठेवायचे आणि जो आपला खालचा पायदानचा जो आपला कपडा आहे तो खाली ठेवायचा। तुम्ही जे बॅगीमध्ये कपडे वापराल ते छोटे छोटे कटिंग करून वापरायचे। कपड्यांना स्टोन वगैरे आहे का ते बघून घ्यायचं अगोदर आणि तरच ते कपडे त्यामध्ये घालायचे आहे, म्हणजे आपली सुई तुटणार नाही। आता बघा इथं मी शिलाई मारून घेतलेली आहे, जो फॅब्रिक आहे तो फोल्ड करून घेतलेला आहे आणि अशाच पद्धतीने दुसऱ्या बाजूला सुद्धा आपण जसे अगोदर लावले तसेच लावायचे, कलर चेंज करून लावायचे आहे। म्हणजे अगोदरचा जो कलर आहे तो न घेता मध्यभागावरचा कलर आपला वेगळा आला पाहिजे, तर हा कलर सुद्धा आपला वेगळा आला पाहिजे। तर अशा पद्धतीने या ठिकाणी मी छोटीशी बनवत आहे। इथं मला 3-3 बॉक्स लागले, तर तुम्ही यापेक्षा मोठी सुद्धा बनवू शकता किंवा यापेक्षा तुम्ही छोटी सुद्धा बनवू शकता। अगोदरच्या जे दोन्ही बाजूला लावलेले आहेत अगदी त्याच पद्धतीने आपल्याला या बाजूने सुद्धा लावून घ्यायचे आहे, म्हणजे एक समान आपले दिसायला हवे। आपले जे फॅब्रिक आहे एका कलरचे ते एका बाजूने यायला हवे आणि मध्यभागावरती वेगळे कलर आणि साइडचे दोन्ही वेगळे कलर जे घेतलेले आहेत। साइडचे दोन एक समान कलर आहे आणि मध्यभागावरचा कलर हा वेगळा आहे। तर बघू शकता तुम्ही एकदम सोपी पद्धत आहे, जास्त किचकट नाही। तुम्ही हे पायदान घरगुती वापरासाठी सुद्धा तयार करू शकता आपल्या पडलेल्या जुन्या कपड्यातून। तर मी अशा पद्धतीचे पायदान तयार करून त्याला सेल करते किंवा माझ्याकडे ऑर्डर आलेल्या असतात, बनवून द्या ताई तुम्ही आम्हाला बनवून द्या अशा। तर मी ब्लाऊज बसून कंटाळा आला की अशा पद्धतीचे पायदान तयार करते, म्हणजे रोजच्या रोज आपण ब्लाऊज शिवून कंटाळतो अशा वेळेस काही ना काही वेगळं तरी करायचं आहे। तर तुम्हाला ब्लाऊज छान जमत नसेल तर तुम्ही असे पायदान विकू शकता, सेल करू शकता
आणि यापासून सुद्धा तुम्हाला चांगली किंमत मिळते. शिलाईचे उरलेले जे कतरण असतात ते टाकून द्यायचे नाही, तर छान कॉटनचे आपले जे अस्तर असते ते कॉटनचे असतात आणि ते खूप जास्त दिवस टिकतात आणि शिलाई आपल्याला जी शिलाई मारायला सुद्धा हार्ड जात नाही. आता चारही बाजूने जोडून झालेले आहेत आणि जे एक्स्ट्राचं फॅब्रिक होतं ते मी इथं कटिंग करून टाकत आहे. आता फॅब्रिक कटिंग करून झाल्यानंतर जो साईडचा भाग आहे तो आपल्याला कव्हर करायचा आहे. तर या ठिकाणी वेगळ्या कलरचं दुसरं फॅब्रिक घ्यायचं आहे. तुम्ही या ठिकाणी कोणताही कलर घेऊ शकता तुमच्या चॉईसनुसार. इथं मी गोल्डन कलर घेतलेला आहे. म्हणजे बघा, माझ्याकडे जे फॅब्रिक उरलेले असतात त्याचाच इथं मी वापर करते. मोठे मोठे असे तुकडे उरलेले असतात ब्लाऊज पीसचे, जे आपले पैठण्यावरचे ब्लाऊज असेल तर काठावरती त्याचा वापर केला तर अगदी सुरेख दिसतात. ते आपण मोठी फोल्डिंग पट्टी बनवतो तर ती सुरेख दिसते यामुळे. अंदाजे इथं लावून बघायचे तर आपल्याला किती पट्टी हवी ती, तर मी इथं कटिंग करून घेते आणि ह्या पट्ट्या पूर्ण पायदानला लावून घेणार आहेत. आता आपली जी पट्टी आहे ती खालच्या बाजूने ठेवायची आहे आणि आपलं जे पायदान आहे ते वरती ठेवायचं. आपण वरच्या बाजूला फोल्डिंग करणार आहोत त्याला. तर सरळ शिलाई मारून घ्यायची आहे. शिलाई इथं तुम्ही 2 ते 3 नंबर वरती घेऊ शकता. जास्त बारीक टाकायची शिलाई घ्यायची आवश्यकता नाही. 2-3 नंबर ठीक आहे. आता डायरेक्ट इथं फोल्डिंग करायची आहे. बघू शकता तुम्ही, एक छान अशी पायपिंग टाईप फोल्डिंग करायची, मोठी जाड अशी. आणि बघा, शिवायला सुद्धा सोपं आहे, जास्त काही हार्ड नाही. तर आपण एक पट्टी लावून घेतली, अशीच आपल्याला दुसऱ्या बाजूला सुद्धा लावायची. तर चारही बाजूला अशा पट्ट्या लावून घ्यायच्या आहे छान अशा. आता बघा, ही पट्टी लावताना तुम्ही अटॅच पट्टी घ्यायची नाही. ह्या पट्ट्या वेगवेगळ्या लावायच्या आहे, जसे मी लावते तशा. अशा पट्ट्या लावल्याने बघा सोप्या जातात. तर या ठिकाणी तुम्ही डापटीप सुद्धा देऊ शकता. डापटीप जर दिली तर पट्टी फोल्ड करायला सोपं जातं. म्हणजे आपल्याला जास्त सेट करायची आवश्यकता नाही. म्हणजे ज्याचा हात साफ झालेला असला शिलाईला त्याला लगेच लक्षात येतं, किंवा ब्लाऊजवरती जास्त हात साफ झालेला असले तर लगेच लक्षात येतं. फोल्डिंगला लगेच लक्षात येतं. आता बघा, समोरच्या बाजूला मी आपली पायपिंग बनवतो ब्लाऊजला, तशा पद्धतीने थोडीशी पट्टी शिल्लक ठेवली होती या बाजूला सुद्धा. आणि आपला जो शिलाई बाहेरचा जो फॅब्रिक असतं ते दिसत नाही. दोन्ही बाजूला त्याला फोल्डिंग दिलेली आहेत, बघू शकता तुम्ही. अशी फोल्डिंग दिली तर आपलं कोणतीही वस्तू आपण बनवली तर छान दिसते. जे धागे दोरे असतात ते दिसत नाही. तर अशा पद्धतीनं आपण छोट्या छोट्या गोष्टी ज्या असतात त्या शिलाई कामात लक्षात ठेवायच्या आहे. आता यातूनच तुम्हाला जर वेगळ्या डिझाईन पाहिजे असेल, हवा असेल तुम्हाला एक आयडिया म्हणून, तर तुम्ही तशी कमेंट करा मला. मी तुमच्यासाठी वेगळी डिझाईन बनवण्याचा प्रयत्न करेल. मला सुद्धा अशा वस्तू बनवायला आवडतात. मी विणकाम सुद्धा मला येतं आणि शिवणकाम विणकाम दोन्ही पण येतं. पण विणकाम करायला मला तितका वेळ मिळत नाही, त्यामुळे मी त्याकडे जास्त लक्ष देत नाही, कारण याच्यातूनच मला फुरसत मिळत नाही. ब्लाऊज असतात, असे कामही असतात, घरच्यासाठी सुद्धा काहीतरी बनवावं लागतं. म्हणजे मी कधी जे पायदान असतात मी कधी विकत घेत नाही. माझ्याकडं पूर्ण स्वतः मी बनवलेले पायदान मी वापरते. मला प्रत्येक ठिकाणी पायाखाली पायदान लागतं, त्यामुळे माझ्याकडे भरपूर असा स्टॉक आहे, ते मी तयार करून ठेवते. या पायदानची किंमत तुम्ही तुमच्या पद्धतीने ठेवू शकता. 30 रुपयापासून 50 रुपये, 100 रुपये कपड्यावरती आहे ते. तर मैत्रिणी, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.